राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप तयार। ॲपमधून शेतकऱ्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। बोगस बियाण्यांचे प्रकार रोखण्यासाठी सरकारची कठोर पावलं। प्रत्येक कृषी केंद्राबाहेर लिंकिंगचा बोर्ड असणार। लिंकिंगचा गैरवापर केल्यास कारवाई करणार, फडणवीसांचा इशारा। शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल स्कोअरची मागणी होणार नाही। शेतकऱ्यांकडे सिबिल स्कोअर मागणाऱ्यांवर कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना ॲक्शन मोडवर। मंत्री दादा भुसेंच्या निवासस्थानी आज शिवसेनेची महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मार्गदर्शन करणार। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ उद्या नाशकात येणार। नाशकात ठिकठिकाणी भुजबळांचं जोरदार स्वागत होणार। भुजबळ समर्थक करणार मोठं शक्ती प्रदर्शन। ट्रम्प यांचा विरोध झुगारत आयफोन उत्पादक कंपनी फॉक्सकॉनची भारतात गुंतवणूक। भारतातील निर्मिती वाढवण्यावर ॲपलचा जोर। फॉक्सकॉनची भारतात 12,800 कोटींची गुंतवणूक। बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा। पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर। छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये 26 नक्षलवादी ठार। चकमकीत एका जवानाला वीरमरण तर एक जवान जखमी झाल्याची माहिती। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला अटक। ज्योती मल्होत्राची डायरी पोलिसांच्या हाती। डायरीमध्ये पाकिस्तान फिरल्याचा उल्लेख। लष्कर ए तोयबाचा संस्थापक आमिर हमजा गंभीर जखमी। आमिर हमजाच्या जखमी होण्याचं कारण स्पष्ट। हमजावर सध्या उपचार सुरू। आणि राज्यामध्ये आजही मान्सूनपूर्व पावसाची शक्यता। मुंबई आणि उपनगरांमध्ये येलो अलर्ट। जोरदार मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।